नमस्कार, मी वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। पिझ्झा हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप खूप आवडतो। तर आज मी मशरूम चीज पिझ्झा बनविणार आहे। चला तर मग लगेच सुरुवात करूया पिझ्झा बनवण्यासाठी। आज मी इथे रेडीमेड पिझ्झा बेस वापरत आहे। जर तुम्हाला घरीच बनवायचा असेल, याची पिझ्झा बेसची रेसिपी हवी असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्ही त्यावर जाऊन बघू शकतात आणि घरच्या घरी तुम्ही पिझ्झा बेस तयार करू शकतात। तर आता सर्वात पहिले ह्या पिझ्झा बेसवर मी पिझ्झा सॉस लावून घेतला आहे। पिझ्झा सॉस नसेल तर पिझ्झा टॉपिंगसुद्धा मिळते बाहेर, तर पिझ्झा टॉपिंगसुद्धा लावलं तरी चालेल। आता यावर मी भरपूर असे मोझरेला चीज घालणार आहे। अशा प्रकारे मी भरपूर असं चीज घातलेलं आहे। तसंच आता इथे मी अर्धी शिमला मिरची घेतली आहे। ह्या अर्ध्या शिमला मिरचीचे ना मी अशा प्रकारे लांब लांब काप करून घेतलेले आहे आणि ही शिमला मिरची मी याच्यावर ठेवत आहे। ही अशा प्रकारे गोलाकार मी ठेवत आहे, जेणेकरून जेव्हा पिझ्झा तयार होईल ना तो खायला दिसायलासुद्धा छान दिसेल। तर मी अशा प्रकारे गोलाकार ही शिमला मिरची ठेवून घेतलेली आहे। नंतर इथे मी अर्धा कांदा घेतला आहे आणि ह्या कांदा मी आता याच्यावर ठेवणार आहे। हा कांदा अशा प्रकारे चौकोनी त्याचे बल्ब कापून घ्यायचे आहे आणि त्यावर कांदा ठेवून घेतला। नंतर यावर मी मशरूम ठेवणार आहे। आता इथे मी मशरूम जे काय आहे ते थोडंसं कढईमध्ये तेल घेतलं होतं आणि त्यावर मी परतून घेतले आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि चांगले परतून घेतले आणि याच्यावर मी आता मशरूम ठेवले। मशरूम पिझ्झा आहे तर मशरूम हे जास्त मी घातले याच्यावर। नंतर इथे मी अर्धा टोमॅटो घेतला आहे। टोमॅटोचे सुद्धा इथे चौकोनी तुकडे करून घेतले आणि टोमॅटो याच्यावर ठेवून घेतला। नंतर आता यावर शेवटी भरपूर असं पुन्हा मोझरेला चीज मी यावर घालते। तर अशा प्रकारे मी हा पिझ्झा इथे तयार केलेला आहे। आता शेवटी याच्यावर बाहेर असं पिझ्झा हर्ब्स मिळतात, तर हे पिझ्झा हर्ब्स मी थोडेसे टाकून घेणार आहे। तुम्ही पिझ्झा तयार झाल्यावर सुद्धा टाकू शकतात किंवा याच्यावर आधीसुद्धा टाकू शकतात, पण मी इथे आधीच पिझ्झा हर्ब टाकणार आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकतात आधीच। आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे। ह्या पॅनमध्ये मी पिझ्झा हा ठेवला आहे, वरतून झाकण ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, हे लक्षात ठेवा। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि जोपर्यंत हे चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत हे झाकण काढायचं नाही आहे। आता तुम्ही बघू शकता चीज मस्तपैकी मेल्ट झालेलं आहे आणि इथे पिझ्झासुद्धा मस्तपैकी तयार झालेला आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।